महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने दिनांक 9 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष वेंकटराव कल्याणकर, जिल्हाध्यक्ष शंकरराव हसगुळे, रमेश घुमलवाड, विठ्ठलराव लांडगे, दिलीप पांचाळ, विजय कुराडे, शिवशंकर रॅपनवाड, मंगेश कुंडलवाडे, भीमराव बैलके, नागनाथ गंगासागरे, कोंडीबा कोनाळे, रंगनाथ सोनटके, बळीराम हसगुळे, सुभाष चव्हाण, तुळशीराम हळदे, अनिल राठोड यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्यांच्या वतीने आज सर्वसमावेशक मोर्चा करण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये मुख्य मागणी होती आरटी अधिनियम 2009 हे संसदेने पास केलेला आहे आणि केंद्र सरकारने प्रत्यक्षामध्ये हे अधिनियम 2010 ला पास केलं आणि आपल्या राज्य सरकारने 2012 मध्ये यांची अंमलबजावणी केली। आणि आरटी अधिनियमामध्ये असं आहे की तुम्ही शिक्षकी पेशामध्ये लागल्यानंतर तुम्हाला तुमची व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता वाढवणं असा एक नियम आहे। मग हे नियम असल्यामुळं शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास करणं हे त्या नियमामध्ये होतं आणि आज 2025 पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही। पण काही अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या कार्यकारिणीनं या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला आहे की जे शिक्षक 1 सप्टेंबर 2025 पासून पुढील 2 वर्षामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत अशा शिक्षकांना नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि टीईटी परीक्षा बंधन करणं ही सर्वांना बंधनकारक आहे आणि ज्यांची सेवा 5 वर्ष शिल्लक आहे अशांना पदोन्नती नाही पण त्यांना सेवेतून म्हणजे काढण्यात जाणार नाही किंवा सेवेतून निलंबित करण्यात जाणार नाही। ही टीईटी रद्द करावं म्हणून या ठिकाणी शिक्षण समितीच्या वतीनं राज्य समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी शिक्षण राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं होतं आणि 1 ऑक्टोबर रोजी त्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करू आणि तेव्हा दाखल करू असं सांगितलं होतं। पण ती याचिका राज्य शासनानं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल न केल्यामुळं मग पुन्हा आज 9 नोव्हेंबर रोजी शिक्षण टीईटी परीक्षा रद्द करावी। त्याचबरोबर या ठिकाणी 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा निर्णय आहे तो संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा, शिक्षण सेवकाचं पद कायम करावं। याचबरोबर अन्य काही या ठिकाणी प्रमुख मागण्या शिक्षण समितीच्या वतीनं होत्या। अशा प्रकारे या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात मोर्चा काढलेला होता आणि याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थेच्या सर्व मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्न म्हणजे टीईटीच्या संदर्भातला हा मोर्चा होता। त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील तमाम शिक्षक संघटनांच्या वतीनं हा प्रचंड मोर्चा काढला आणि मी सर्व शिक्षकांना धन्यवाद देऊ इच्छितो। त्यांनी आपल्यावर झालेला अन्याय रस्त्यावर उतरून त्यांनी शासनापर्यंत पोहोचवण्यात काम केले। त्या सर्व शिक्षकांचं मनापासून धन्यवाद आहे। आणि आम्ही शिक्षक लागलो म्हणजे काय असेच नाही लागलेलो आहे, जेव्हाही लागलो ते परीक्षा देऊन लागलेलो आहे। पहिले महामंडळ होती परीक्षा, विभागीय मंडळ, त्याच्यातून काही लोक नोकरी लागलेत, काही लोक गुणवत्तेवर लागलेत, नंतर सीईटी देऊन काही लोक पास झालेत आणि आता जे लागत आहेत 15 पासून ते पेट परीक्षा देऊन पास होत आहेत। म्हणजे जे सेवेत शिक्षक आहेत ते ज्ञानदानाचं काम असे चांगल्या पद्धतीने करत आहेत। आता टीईटी पास करा म्हणणं हा त्या शिक्षकाला एक प्रकारचं मानसिक ताण देण्याचा प्रकार आहे। म्हणून माझी शासनाला नम्र विनंती आहे सगळ्या शिक्षकांच्या वतीनं, शिक्षकांना गोरगरिबाच्या वाडीवस्ती तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना शिकवू द्या, त्यांना शैक्षणिक कामं कमी करा, त्यांना फक्त शिकवू द्या आणि निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्व मुलांची गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही ती घेतो आहोत। पण हे असं मानसिक दडपण आपल्याला न आणता शिक्षकांना पवित्र काम करू द्या। निश्चितपणे महाराष्ट्राच्या गुणवत्ता नक्की वाढवू। परत एकदा तुमच्या माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतो की या सगळ्या शिक्षकांच्या समस्या तुम्ही शासन दरबारी न्या आणि परत एकदा सर्व शिक्षक संघटनांचं शिक्षकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि शासनाला परत एकदा विनंती करतो की ही टीईटीचं जे भूत आमच्या डोक्यावर बसलेलं आहे त्यांना तुम्ही उचलून टाकावं, कारण ते व्यवहार्य नाही। एकदा आम्ही पास परीक्षा देऊन आहोत, किती परीक्षा पास करता तुम्ही? कुठल्याही इतर डिपार्टमेंटमध्ये कोण्याही अधिकारी परीक्षा आपण एकदा लागल्यावर घेत नाही, ते नियम आमच्या सामान्य शिक्षकांना लावू नये। परत एकदा हीच विनंती आहे। धन्यवाद।